जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 9 मार्च इसवी सन 1660 आपलेच स्वराज्यद्रोही महाराज पन्हाळ्यावर अडकले असताना स्वराज्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी मायमूल खातले कपाळ करंटे वळवळू लागले. केदार खोपडे, गोंदाजी पासलकर यांनी वतन मिळाले तर मदत करू अशा पत्रांना उत्तर देणारी फरमानं आदिलशहाकडून मिळाली. 9 मार्च इसवी सन 1668 औरंगजेबाकडून शिवरायांना राजा हा किताब देण्यात आला. मोगलांच्या पंचहजारी मनसबदारीवर औरंगजेबाकडून मान्यता घेऊन संभाजी महाराज राजगडावर परतले होते. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे आग्र्याहून निसटले होते. सगळीकडे ही बातमी पसरल्यामुळे औरंगजेबाचे हसू झाले होते. त्यामुळे किमान पुरंदर तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी तो आग्रही होता. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांनी पुरंदरचा तह केला. त्यावेळी त्यांनी औरंगजेबाला राजा हा किताब शिवरायांना घ्यावा अशी गळ घातली होती, जी औरंगजेबाने सपशेल फेटाळून लावली होती. मात्र आता संधी साधू औरंगजेबाने काळाची पावले ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, इंग्रज, सिद्धी, पोर्तुगीज, डच इत्यादी सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याच वेळी मुअज्जम याच्या मध्यस्थीने याच दिवशी शिवरायांना राजा हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला गेला. 9 मार्च इसवी सन 1668 छत्रपती संभाजी महाराज नव्याने मोगली मनसबदार. मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी संभाजी महाराज राजगडावरून निघाले. 27 ऑक्टोबर 1667 ला ते औरंगाबादेला पोहोचले. तेथे त्यांची व जसवंत सिंहाची भेट झाली. मोगली मनसबदारी बद्दल विचारविनिमय झाला आणि 4 नोव्हेंबर 1667 रोजी शहाजादा मुअज्जम कडून संभाजी राजांनी मनसब स्वीकारली. या मनसबीबद्दल त्यांना वऱ्हाडात जहागिरी देण्यात आली. एक दागिन्यांनी मढवलेला हत्ती, रत्नजडित तलवार, पोशाख या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर संभाजी राजांना राजगडाला परत जाण्याची परवानगी देण्यात आली. राजे सफाईने वागत होते. याच वेळी संभाजी राजांच्या बरोबर निराजी रावजी व प्रतापराव गुजर देखील होते. त्यांच्या वतीने निराजी व प्रतापराव कारभार पाहतील असे ठरवण्यात आले होते. त्यामुळे पुढे जसवंत सिंहाच्या एका सैन्य तुकडी बरोबर संभाजी राजांची रवानगी राजगडी करण्यात आली व बादशहाकडे मनसब पक्की होण्याचे फरमान पाठवण्यात आले. आजच्याच दिवशी म्हणजे 9 मार्च 1668 रोजी संभाजी राजांच्या नव्या मनसबीवर शाही फरमानाने शिक्कामोर्तब झाले. 9 मार्च इसवी सन 1689 संभाजी महाराजांना पकडल्याची हर्जी राजांना बातमी. मराठ्यांच्या धामधुमीत महाराष्ट्रात हाहाकार उडालेला असताना तिकडे कर्नाटकात संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी नव्हती. उलट हर्जीराजे महाडिक यांनी कर्नाटकात संभाजी महाराजांच्या सल्ल्यानुसार 1689 सालापासून फ्रेंच व डचांशी चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. हर्जीराजे महाडिक हे फ्रेंच व डचांवर चांगले वजन ठेवून वागत होते. मात्र युरोपात त्याच सुमारास डच व फ्रेंचांचे लीग ऑफ छत्रपती संभाजीनगरचे युद्ध सुरू होण्यास फ्रेंचांविरुद्ध मदत मागण्यासाठी डचांनी आता हर्जी राजांशी बोलणी सुरू केली होती. मात्र याच सुमारास वज्राघात झाला. याच सुमारास आजच्याच दिवशी म्हणजे 9 मार्च 1689 रोजी महाराष्ट्रात संभाजी राजांना मोगलांनी अटक केल्याची बातमी आली. या बातमीने हर्जीराजे महाडिक मानसिकदृष्ट्या फार खचले. जीवनावरची त्यांची आसक्ती उडाली, कारण संभाजी महाराजांचा मोठा आधार त्यांना नव्हता. केवळ कर्तव्य भावनेने म्हणूनच ते स्वराज्याची सेवा करीत होते. 9 मार्च इसवी सन 1749 दिनांक 9 मार्च 1749 या दिवशी नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव यांची मुंज करण्यात आली. विश्वासरावांच्या मुंजीनंतर लगेचच नानासाहेबांचे सावत्र बंधू मस्तानी आणि श्रीमंत बाजीराव पुत्र शमशेर बहादर यांचे लग्न पेठ संस्थानाचे संस्थानिक लक्षधीर दलपतराय पवार यांची मुलगी लालकुंवर हिच्याशी करण्यात आले. एप्रिल 1749 मध्ये